एन्जॉय करताना तुमच्या डोळ्यामध्ये मी जो आनंद बघितला तर मला माझं अख्खं आयुष्य सार्थकी लागल्याची भावना आज निर्माण झाली। आईनंतर सगळ्यात मोठा आशीर्वाद जो कुठला असतो ना तो बहिणीचा आशीर्वाद असतो। जिथे आपण आपले रोजचे काय कमवलेले पैसे ठेवतो ना तिथं मी ते पत्र ठेवलंय। इतके रद्द प्रसंग मला यांनी दिले आणि 4 महिन्यानंतर आम्ही भाऊबीज साजरी केली। मग त्या एक दिवस आले आमच्या घरी। संशोधन करतोय की असं काय द्यावं की बहीण रागावणार नाही, नुसतं बोलाचीच कडेन बोलाचं भात नाही, भाऊ म्हणजे भाऊच पाहिजे, ओरिजिनल भाऊ। आमचं गाव भारी, आमचं काम भारी आणि माझ्या गावच्या माझ्या आशाताईन अंगणवाडीताईन मदतनीस अजूनच भारी। तुम्हाला सगळ्यांना एन्जॉय करताना तुमच्या डोळ्यामध्ये मी जो आनंद बघितला तर मला माझं अख्खं आयुष्य सार्थकी लागल्याची भावना आज निर्माण झाली। इतकं सगळ्यांनी तुम्ही आनंद घेतला। म्हणजे बाकीची पदं तर येतात जातात पण तुमच्या हृदयामधलं, बहिणीच्या हृदयामधलं हे प्रेमाचं जे सिंहासन तुम्ही मला दिलं, ही सत्ता ही पुढचे कित्येक जन्मोनजन्म टिकणारी। म्हणजे प्रसंग सुखाचा असू द्या दुःखाचा असू द्या, तिथे तुम्ही पैसे देऊन माणसं घेऊन येऊ शकता का? नाही, तिथे प्रेमाचीच माणसं लागतात आणि असं हे आपलं प्रेमाचं ठिकाण आहे। आईनंतर सगळ्यात मोठा आशीर्वाद जो कुठला असतो ना तो बहिणीचा आशीर्वाद असतो। तुम्हाला सांगतो, मी जिल्हा परिषदेच्या निमित्ताने जेव्हा फिरायला बाहेर पडलो, मला एक पण दिवस डबा, मी आईला आणि प्रवीणाला सांगितलं घरी की म्हटलं मला तुम्ही डबा दिला नाही तरी माझं काहीच बिघडत नाही, म्हटलं माझ्या बहिणीच्या घरी जेवण तयार असतं म्हटलं माझं। मंगलताईंचा म्हणजे मला पण माहित नव्हतं, त्यांचा भाऊ आहे ना तो आमच्या हॉस्पिटलला खूप वर्षांपूर्वी काम करत होता आणि तो PhD झाला, खूप शिक्षण घेतलं त्यांनी आणि एका ॲक्सिडेंटमध्ये मंगलताईंच्या भावाचा मृत्यू झाला। खूप वर्ष झाली त्याला, 10-12 वर्ष झाली असतील मला वाटतं, खूप वर्ष झाली। मलाही माहीत नव्हतं, तर मला त्यांनी पत्र लिहिलं नंतर, अजूनही मी जपून ठेवलेलं आहे। जिथे आपण आपले रोजचे काय कमवलेले पैसे ठेवतो ना तिथं मी ते पत्र ठेवलंय आणि ते फेसबुकवर आम्ही घेतलं की ताईंनी सांगितलं की तो गेलेला जो भाऊ आहे तो मला आमच्या डॉक्टरमध्ये अमोलमध्ये दिसतो। तर खरंच असा म्हणजे असे इतके हृदय प्रसंग मला यांनी दिले। जयाताईंचं विशेष मी सांगतो, भाऊबीजेनंतर मी बिझी होतो, त्यांचा फोन यायचा मला की भाऊबीजेला भेटायचं आहे, भाऊबीजेला भेटायचं आहे म्हणून। तर फोन यायचा आणि मी बाहेर असायचो। असं करत करत 4 महिने गेले आणि 4 महिन्यानंतर आम्ही भाऊबीज साजरी केली। मग त्या एक दिवस आल्या आमच्या घरी। मी 4 महिने रिसर्च करतोय याच्यावर, मी शपथ सांगतो 4 महिने संशोधन करतोय की असं काय द्यावं की बहीण रागावणार नाही। बहीण म्हणजे काचेची गोष्ट असते होती, काचेसारखं तिला जपायचं असतं बरं का। तर ह्या वर्षी खूप विचारपूर्वक तुम्हाला म्हणजे खरं तर ब्रेक करू का मी का नको, सांगितलं चालेल का? सांगून टाकतो। हे बघा, यावर्षी खूप विचारपूर्वक तुमच्यासाठी मी जे गिफ्ट निवडलं आहे ते म्हणजे छत्री आहे, एकदम छान क्वालिटीची छत्री। कारण मी बघितलं नाही, हे बघा नुसतं बोलाचीच कडेन बोलाचं भात नाही, भाऊ म्हणजे भाऊच पाहिजे, तो ओरिजिनल भाऊ। तुम्हाला मी बघितलं उन्हातानाचं इतकं फिरावं लागतं, खूप फिरावं लागतं, तर त्याच्यासाठी ही आणि मुद्दाम पांढऱ्या रंगाची छत्री म्हणजे उन्हापासून संरक्षण होईल। तर ही छत्री तुमचं उन्हापासून पण संरक्षण करेल, पावसाळ्यामध्ये पण तुम्हाला कामाला येईल। आणि जाता जाता मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ही छत्री नाही, तुमच्या भावाच्या प्रेमाचं छत्र आहे। क्या बात आहे। ह्या कार्यक्रमामध्ये 2 म्हणजे 2.5 आखर प्रेम के कबीरांनी म्हटलंय। तर हे प्रेम हे शब्द आहे ना, याच्यासारखं जगात काहीच नाही। आणि हे कार्यक्रमाचा सगळा जो गाभा आहे ते हे भाऊ बहिणीचं प्रेम आहे। पुढचे कित्येक वर्ष तुम्हाला मी सांगतो, म्हणजे महाराष्ट्रात नाही, जगात नाही, भारतात हे पाहिजे की असा एक डॉक्टर होता ना अशा बहिणी होत्या। तर पुढचे कित्येक वर्ष आपला हा कार्यक्रम चालू राहणार आहे। पुढच्या वर्षी माझी अशी इच्छा आहे की आपण म्हणजे बहिणीसोबत, ठीक आहे, दाजीला पण आता पुढच्या वर्षी बोलवायचं, म्हणजे जागा पुरली नाही पाहिजे। तर पुढच्या वर्षी आत्ताच तारीख आहे बघ आपली 10 मार्च ही तारीख फिक्स आहे। काही झालं तर 10 मार्चची तारीख आणि 10 मार्चची दुपार हा दिवस आपल्याला हुकवायचा नाही। बघा तुम्ही 10ची वेळ होती पण त्यांना कॉन्फिडन्स आहे की 3 वाजले तरी माझा भाऊ माझ्यासाठी थांबलेला आहे। जसं आरोग्य वारी आहे, जशी पंढरपूरची वारी कधीच थांबत नाही, नामस्मरण कधीच थांबत नाही, तसा माझ्या आशाताई अंगणवाडी ताईचा मातृत्वाचा सोहळा कधीही थांबणार नाही। आमचं गाव भारी, आमचं काम भारी आणि माझ्या गावच्या माझ्या आशाताईन अंगणवाडीताईन मदतनीस अजूनच भारी। धन्यवाद।